व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, राजसाहेब ठाकरे यांच्यावर पूर्वीपासून एक आरोप लागत आलेला आहे, तो म्हणजे राजसाहेब ठाकरे हे सतत त्यांच्या भूमिका बदलत असतात. राजसाहेब ठाकरे आपल्या भूमिकेवर कधीच ठाम नसतात. ते आज जे बोलतात त्याच्याच विपरीत, त्याच्याच विरोधात ते दुसऱ्या वेळेस बोलायला सुरुवात करतात आणि यंदा सुद्धा तसंच काहीसं झालेलं आहे. मराठीचा मुद्दा घेऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे बंधू, ठाकरे बंधू एकत्र आले. मराठी विजय दिन यांनी साजरा केला. बीएमसी डोळ्यांसमोर ठेवून दोघे बंधू मराठी अस्मिता, मुंबई तोडण्याचा डाव हीच घासलेली कॅसेट वाजवत वाजवत एकत्र येऊन युतीमध्ये लढले. मात्र 0+0 बरोबर 0 याच प्रकारे त्यांच्या दोघांच्याही हाती फारसं काही लागलेलं नाही. हा, प्रभाग समिती शिवसेनेकडे आली आहे. 3 होत्या, त्या तिन्हीच्या तिन्ही यांनीच ठेवल्या, एकही नवनिर्माण सेनेला दिलेली नाहीये. राज ठाकरे यामुळे नाराजही आहेत आणि हे मध्यंतरी त्यांच्या वागण्यावरून दिसतही होतं. मात्र आता परत एकदा मराठीचा मुद्दा मनसेतर्फे पुढे करण्यात येतोय, कारण 1 मे पासून म्हणजे आजपासूनच मराठीची सक्ती ही महाराष्ट्रातील जे तमाम रिक्षा चालक आहेत बाहेरचे, खास करून UP बिहारमधून आलेले परप्रांतीय म्हणूया यांना, या परप्रांतीयांना मराठी आलीच पाहिजे. रिक्षा चालवणारे, टॅक्सी चालवणारे सगळे. याच्या विरोधामध्ये शशांक राव जे आहेत युनियनचे अध्यक्ष, रिक्षा युनियनचे, त्यांचं म्हणणं असं आहे की थोडं शिथिल करा, त्यांना थोडा वेळ द्या ना, अगदी अचानकच असं का करत आहात. दुसरीकडे राज ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की उद्यापासून आम्ही दाखवतो, अरे रवी केली तर जागेवरच फोडून काढणार. ही म्हणजे खळखट्याची त्यांची नेहमीची जी भाषा आहे मनसेची, तीच भूमिका राजसाहेबांनी परत एकदा मांडलेली आहे. नुकताच पुण्यामध्ये एक वामनराव भिडे स्मृती पुरस्कार 2026 हा सोहळा साजरा झाला, जिथे पत्रकारांना पारितोषिकं देण्यात आली, त्यांचा सत्कार करण्यात आला. मृणालिनी ताई होत्या तिथे, त्यानंतर अनेक पत्रकार होते, कमलेश सुतार पण होते. तेव्हा हे जी सगळ्यांची भाषणं झाली आणि त्याच्यानंतर राज ठाकरेंचं भाषण झालं. पण हे भाषण करत असताना राज ठाकरेंची नेमकी भूमिका काय आहे हेच लक्षात येईन झालंय. म्हणजे प्रश्न पडला की मी कन्फ्यूज आहे की राज ठाकरे कन्फ्यूज आहेत. कारण यावेळी त्या मंचावरून राज ठाकरे जे काही बोललेले आहेत ते अनाकलनीय वाटलं मला. खरं तर राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा हा काही आज लावून धरलेला नाहीये, हा आधीपासून लावून धरलेला आहे. मात्र ह्यामुळे कुठेतरी गल्लत होतीये, ह्यामध्ये कुठेतरी कन्फ्युजन निर्माण व्हायला लागलेलं आहे आणि ते संघटनेतच होत आहे. म्हणजे मध्यंतरी एक कार्टून बघितलं होतं आम्ही, व्यंगचित्र, की राज ठाकरे भाषण करतायत आणि ऐकणारे जे कोणी त्यांचे समर्थक आहेत त्या सगळ्यांचे केस असे ताट झालेले, डोक्यावरचे, चेहऱ्यावरचे हावभाव विचित्र झालेत आणि खाली लिहिण्यात असं आलंय, भूमिका अशी घ्या की कार्यकर्ता वेडा झाला पाहिजे. परिस्थितीच ती आहे. आज राज ठाकरे यांनी त्या सोहळ्यामध्ये जे विचार मांडलेले आहेत ते ऐकल्यानंतर तर असंच वाटतं की नेमकं यांना हवंय काय, नेमकं यांना हवं तरी काय. मग मुंबई आपल्याला मिळाली म्हणून महाराष्ट्र दिन साजरा केला जातोय वगैरे वगैरे बोलत असताना त्यांनी लगेच परत एकदा मराठी मुद्द्याकडे मोर्चा वळवला आणि सध्या जे वातावरण आहे, रिक्षा चालक म्हणा किंवा टॅक्सी चालक म्हणा, यांना घेऊन जे सुरू आहे वातावरण, त्यावर भाष्य करायला सुरुवात केली. चमत्कारिकपणा आहे सगळा. आणि राज ठाकरे स्वतः कसे कन्फ्युज आहेत ह्या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो डिस्कशन्समध्ये. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी बनवतोय, स्किप करू नका. आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण सामाजिक जाणीव जबाबदारी ठेवत कर्करोगग्रस्त रुग्ण, नातेवाईक यांचे औषधोपचार आणि अन्नदान करत आलेलो आहोत. वृद्धांसाठी, आपण जे विद्यार्थी दत्तक घेतले त्यांच्यासाठी, अडचणीत असलेल्या आपल्या शेतकरी कुटुंबासाठी आपण सेवा देत आलेलो आहोत, त्यांच्या अडीअडचणी सोडवत आलेलो आहोत. तुमच्या सहकार्यानं, तुमच्या योगदानामुळे, तुमच्या पाठिंब्यामुळे. हेच योगदान, हेच सहकार्य पुढेही असू द्या, कारण मोठ्या प्रमाणावर भविष्याचा विचार करून आपण खूप मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करत आहोत. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर सामाजिक जाणीव ठेवून, माणुसकी दाखवत, आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे योगदान देता येऊ शकतं नक्की द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची पावती बनवता येईल. मित्रांनो, खूप काम पडलेली आहेत, खूप कामं बाकी आहेत, खूप काही करायचंय. तेव्हा मन मोठं करू, पुढे या. आता राज ठाकरे हे सुरुवातीला असं बोलले होते की मराठी आलीच पाहिजे,
मराठी आलीच पाहिजे. आणि राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी तर रस्त्यावर उतरून या मराठी न येणाऱ्या लोकांना झोडपायला देखील सुरुवात केली. मग याच्यात बिहारी पण होते, युपी वाले पण होते, गुजराती पण होते, मारवाडी पण होते. अनेकांनी फटके खाल्लेले, अनेकांना प्रसाद मिळालेला आहे. मग ते कान धरून भर चौकात उठाबशा मारणे असे बरेच प्रकार घडलेले आहेत. 15-15, 20-20 जण एका जणाला धरून बदलतायत, याचे व्हिडिओ सुद्धा आहेत. ठीक आहे, ती त्यांची स्ट्रॅटेजी होती किंवा खळखटाक ही त्यांची पद्धत ते वापरत होते. पण आता त्यांनी पवित्रात चेंज केलेला आहे. आता आधी आपण एक काम करूया, राज ठाकरे साहेब नेमकं काय बोलले त्या पुरस्कार सोहळ्यात ह्या मुद्द्यावर ते जरा बघूया, ते ऐकूया. म्हणजे ह्यावर थोडंसं सविस्तर बोलता येईल आपल्याला. बघा राजसाहेब काय बोललेत. आज जे चालू आहे सगळं की त्या सगळ्या भैयांना काहीतरी मराठी शिकवायचं मराठी शिकवायचं. उद्या पत्रकारिता येतील मराठी शिकून, तेव्हा तुम्ही काय कराल? अनेक पत्रकार सांगतात नाही पण शेवटी कसं आहे, ते आलेत आता म्हटल्यानंतर मराठी शिकवलं पाहिजे आणि उत्तम शिकले. आणि उद्या जर समजा इथे बसलेल्यांपैकी समजा तिवारी बिवारी समजा बसलेले आहेत वरुणराज भिडे पुरस्कार घेताना, कसं वाटेल मला जरा सांगा. ऐकलं, राजसाहेब ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की मराठी शिकवायची का आणि कशासाठी शिकवायची यांना मराठी. म्हणजे बघा, एकीकडे तुला मराठी बोलावंच लागेल, मराठी येत नाही का असं म्हणत यांच्याच कार्यकर्त्यांनी थोबाडं फुगली, काही जणांची कपडे फाडलेत, काही जणांचे पळवू पळवू मारलंय लोकांना. ठीक आहे, आणि हेच म्हणतायत की मराठी का शिकवायची तुम्हाला. अरे तुम्ही शिकवली नाही तर ते बोलणार कसे, काही पण. बरं, पुढचा यांचा तर्क बघा काय राजसाहेबांचा. तुम्ही जर यांना मराठी शिकवली, हे शिकले, उद्या जर पत्रकार झाले तर मग पत्रकार झाल्यानंतर हा भिडे पुरस्कार त्यांना देता येतोय, कोणाला तर तिवारी शर्मा वर्मा यांना देण्यात येतो, कसं वाटेल म्हणे. ते काय वाटायचं त्यात काय वाटण्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही असं सिद्ध करणार आहात का राजसाहेब की ते लोक जर मराठी शिकले तर मूळचे जे मराठी आहेत ते निर्बुद्ध ठरतील किंवा त्यांच्यात कॅलिबर नाहीये, त्यांच्यात कॅपॅसिटी नाहीये, हे म्हणायचंय का तुम्हाला? असं नाही होऊ शकत ना. यांचं म्हणणं असं आहे की आपल्याकडचे जे पत्रकार आहेत ते फक्त मलाच का प्रश्न विचारतात. जा तिकडे त्यांच्या राज्यात जाऊन प्रश्न विचारा की तुम्ही तुमच्या राज्यामध्ये सोयी सुविधा का निर्माण केल्या नाहीत, हे लोंढे इकडे काय येत आहेत म्हणून. झाले आहेत, सोयी सुविधा झाल्यात. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचा बऱ्यापैकी कायापालट करून ठेवलेला आहे. गुन्हेगारीचं प्रमाण बघा किती कमी आहे, महाराष्ट्रात वाढत चाललंय उलट. बिहारमध्ये सुद्धा जंगलराज खतम झालेला आहे आजच्या डेटला. राजसाहेब, कदाचित या गोष्टीची तुम्हाला कल्पना आहे की नाही माहीत नाही, पण भारताला, या देशाला सगळ्यात जास्त IAS आणि IPS ऑफिसर्स हे बिहार, उत्तर प्रदेश आणि साऊथ कडून येतात. महाराष्ट्रातून किती निवडले जातात जरा आकडेवारी आपण काढूया. यांचा आरोप असा आहे की तुम्ही सरकारचे कान धरत नाहीत, सतत येऊन आमचेच का कान धरतात. हो, त्याचं कारण असं आहे की तुमच्या भूमिकाच कळत नाहीत. कधी कधी कन्फ्यूज वाटता तुम्ही. आधी म्हणायचं की तुला मराठी येत नाही का म्हणून कानाखाली मारायची, आता प्रश्न करता की मराठी तुम्हाला शिकवायचंच कशाला. मग अपेक्षा काय तुमची? ह्यांनी कामधंदे करू नयेत का महाराष्ट्रामध्ये? आणि जर असं असेल तर आपली मराठी पोरं जी इतर राज्यांमध्ये किंवा इतर देशांमध्ये जातात शिकण्यासाठी किंवा व्यवसायासाठी, नोकरी निमित्त, त्यांनी काय करायला पाहिजे? तिथली भाषा शिकावी का नको? शिकतातच ना, बोलतातच ना. मी स्वतः हैदराबादला होतो, मी तेलुगू शिकून घेतली, कारण दैनंदिन व्यवहारामध्ये त्याचा वापर करावा लागणार आहे मला. पण म्हणून तिथल्या त्यावेळच्या सरकारनं हाकलून नाही दिलं मला. आज राज ठाकरे जर म्हणत असतील की कशासाठी शिकवायची यांना मराठी, काय गरज आहे वगैरे वगैरे वगैरे, तर मग यांनी करायचं काय? हातपाय तोडून घ्यायचे स्वतःचेच का जीवा छाटून घ्यायच्या आणि मग म्हणायचं आम्हाला बोलताच येत नाही? अपेक्षा तरी काय आहेत राजसाहेबांच्या? ज्याप्रमाणे त्यांचे चिरंजीव म्हणतात, अमित साहेब ठाकरे म्हणतात. बघा, यांच्याकडे एक वेगळीच प्रथा निर्माण झाली बरं का. म्हणजे राज ठाकरे यांना राजसाहेब ठाकरेच म्हटलं पाहिजे, अमित ठाकरे यांना अमित साहेबच म्हटलं पाहिजे. का? वयानं लहान आहेत, कर्तृत्वानं लहान आहेत, अजून त्यांना खूप काही सिद्ध करून दाखवायचंय स्वतःला.
हा, जेव्हा त्यांचं या राजकीय पटलावर एक अढळ स्थान निर्माण होईल तेव्हा साहेब म्हणतीलच की लोक आपोआप. हा अट्टहास कशासाठी? साहेब म्हणा त्यांना का गरज नाही. तर ह्या सो कॉल्ड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मराठी वीरांचे साहेब काय बोलले होते? माझे बाबा जर मुख्यमंत्री झाले, म्हणजे राजसाहेब जर मुख्यमंत्री झाले तर उत्तर प्रदेश आणि बिहारमधून येणाऱ्या ट्रेनच बंद करून टाकू. तुमच्या अखत्यारीत नाहीच ते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज मराठी तुम्ही करताय. राजसाहेब, एका प्रश्नाचं उत्तर द्या फक्त. कोविड काळामध्ये किती स्पीडनं काम झालं हो शिवतीर्थचं? तुम्ही कृष्णकुंजवरून शिवतीर्थवर गेला, किती स्पीडनं काम झालं? कोणी केलं? किती मराठी कॉन्ट्रॅक्टर होते? किती मराठी मजूर होते? फर्निचर बनवणारे किती मराठी होते? कामगार यादी देऊ शकाल का प्लीज? हे सगळे उत्तर भारतीयच होते ना काम करणारे. कारण आपल्याकडच्या मराठी लोकांना आळस आहे. 10 वाजता येतो म्हणतील, 12ला येतील, 2ला लगेच म्हणतील जेवायला जायचंय, तेव्हा जस गुंगारात येतील तर एक दिवस गायब परत. तसं ह्या लोकांचं नाही. हे येतात, पटपट काम करतात, गरज पडली तर तिथंच वळकटी टाकून झोपतात, पैसे घेतात, भर निघून जातात. म्हणून त्यांना जास्त काम मिळतंय. आपल्या पोरांना आळस आहे, लाजा वाटतात काम करायची. कारण आपलाच माणूस आपल्या माणसाला हिनवत असतो ना. त्यांच्याकडे हिनवणं ही पद्धत नाही. आपल्याकडे सगळेच स्वतःला हुशार समजतात. त्याच्यामुळे आपली पोर मागं पडतायत. आणि आपल्या पोरांचा प्रॉब्लेम काय झालेला आहे सगळ्यात मोठा? जय भवानी जय शिवाजी म्हणत नुसत्या घोषणा देत हिंडायचं. राजकीय नेत्यांच्या मागं नुसती सभेला गर्दी. का? तर एंटरटेनमेंट होतीये म्हणे, मजा येते म्हणे ऐकायला. अरे त्याच्यापेक्षा अभ्यास करा ना घरामध्ये बसून. आम्हाला गणपती उत्सवामध्ये ढोल बडवायचे म्हणून 3-3 महिने प्रॅक्टिस लागते. हा वस्तुस्थिती ही आजची, नाकारून दाखवा फक्त. दहीहंडीच्या वेळेस 2-2 महिने आम्हाला प्रॅक्टिस पाहिजे. 6 ते 9, 6 ते 10 न ढोल बडवणं चालू असतं मैदानांवर महाराष्ट्रात. कशासाठी? हा ठीक आहे ना, सण आहे, उत्सव आहे, आनंद आहे. 8-15 दिवस बस झालं. अभ्यास करा ना त्याच्यापेक्षा. व्यवसायाचे वेगवेगळे काही प्रशिक्षण वर्ग भरवा ना त्याच्याऐवजी. पोरं कुठेतरी चांगल्या मार्गाला जातील हे बघा ना. नाही, आम्हाला कार्यकर्तेच घडवायचे, सतरंजी उचलणारे. आणि आम्ही भाषण केले की टाळ्या पडल्याच पाहिजे, शिट्ट्या पडल्याच पाहिजे, असे महाराष्ट्रीयन आम्हाला घडवायचे. हे ध्येय आहे का? आता ह्या सगळ्या घटनांमागे त्यांनी घोषणा करून टाकली, एकेकाला फोडून काढू म्हणून. असे किती जण फोडणार आहेत? आणि ह्या फोडाफाडीमध्ये कोणाचं नुकसान होतंय सगळ्यात जास्त? तर मराठी पोरांचं होतंय. गुन्हे दाखल व्हायले. गुन्हे दाखल झाल्यानंतर आपली पोरं बनणार आहेत का IAS IPS गव्हर्नमेंट सर्वंट्स? नाही. जितके गुन्हे दाखल होत जातील पोरांवर तितकी बेरोजगारी वाढत जाईल. कारण बँक लोन देताना सुद्धा तुमचं ट्रॅक रेकॉर्ड चेक करत असते. तुमचं काही क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे का ते चेक करतात लोक. इन्स्टिट्यूशन्स कडक झालेत आजकाल खूप. तर पण नेमकं आपण आपल्या समर्थकांना काय मार्गदर्शन करत आहोत हे सुद्धा नेत्यांना समजायला हवं. त्यातल्या त्यात राजसाहेब ठाकरे, ज्यांच्या बोलण्यावर अनेकांचा विश्वास असतो, ज्यांना पटतं सुद्धा की प्रभावी वाटतं की नाही राज ठाकरेंनी हा मुद्दा योग्य मांडलेला आहे असं ज्यांचं मत आहे, त्यांच्यापर्यंत तरी एक क्लिअर कट मेसेज गेला पाहिजे ना. पण सगळी गोंधळलेलीच अवस्था आहे. एकीकडे म्हणायचं थोडीत मारा यांना मराठी येत नाही, दुसरीकडे म्हणायचं यांना मराठी शिकवू नका. करायचं काय त्या लोकांनी? निघून जायचं का त्यांच्या राज्यात? आणि ते जर त्यांच्या राज्यात निघून गेले तर ज्याप्रमाणे तुम्ही शिवतीर्थ बांधलं, अजून जर तुम्हाला काही दुसरं तीर्थ बांधायचं असेल तर त्यासाठी कामगार कुठून आणणार तुम्ही? मग प्रश्न निर्माण होतो ना. आणि जर प्रत्येक राज्याने असा डिसिजन घेतला की ज्याला आमच्या राज्याची भाषा येत नाही ते गेट आउट, किती मराठी पोरं महाराष्ट्रात येतील परत? ह्याचा पण विचार केला पाहिजे ना आपण. जैसा देश वैसा भेस भैया, करना पडता है. ऑलमोस्ट आपल्याकडे हिंदी ही स्थानिक भाषा झालेली आहे सगळीकडे. आणि मग जर असं असेल तर मग बॉलिवूड मुंबईत काय? काय बॉलिवूड मुंबईमध्ये? मुंबई महाराष्ट्राची, महाराष्ट्र मराठीचा. मग बॉलिवूडची गरज काय? मुंबई हाकला सगळे पहिले बॉलिवूडवाले. पण तुम्हाला तर बॉलिवूड पार्ट्याच पाहिजेत, त्याच्यामुळे त्यावर तुम्ही काहीच बोलत नाही. किती मराठी थिएटर्सला
कसोशीनं यांनी थिएटर मिळवून दिलेले आहेत आजपर्यंत. म्हणायला म्हणतात हे हो आम्ही मिळवून दिले, पण कोणाला दिले? महेश मांजरेकरला. हा, त्या आमेय साहेब, सॉरी, यांच्याकडे प्रत्येकाला साहेब म्हणावं लागतं. आमेय साहेब का? तर ते निर्माते आहेत म्हणून. ते अजून एक जण आहेत, त्यांनी एक मध्यंतरी वेबसिरीज केली होती आणि तो सिनेमा केला होता नवाजुद्दीन सिद्दीकीला घेऊन. यांना बरोबर थिएटर मिळाले, बाकी मराठी निर्मात्यांचं काय? त्यांना नाही मिळाली का? मुळात बॉलिवूडची गरज काय? हाकलाट. हिऱ्यांचा व्यापार कोण करतं आज? मराठी माणूस करतोय का? नाही, गुजराती. सांगा त्यांना निघा म्हणून इथून. अदानी अंबानी सगळ्यांना सांगा निघा म्हणून इथून, गेट आउट. आणि मग बघा मुंबई कशी बकाल होते ते. अहो, व्यापार व्यवसायच झाले नाही तर शहराची, जिल्ह्याची, गावांची, राज्याची प्रगती कशी होणार? कॉमन गोष्ट आहे ही खूप. जीव जीवस्य जीवनम आहे साहेब. निसर्ग नियम आपल्याला पाळावे लागणारच ना काही. फक्त एकच विनंती आहे राजसाहेबांकडे की अजून जास्त लोक गोंधळात पडतील असली विधानं करू नका. आता काल सुद्धा त्यांचं एक व्याख्यान झालेलं आहे, ते ऐकण्यात तर अजून काही आलं नाही माझ्या. ऐकल्यानंतर काय बोललेले आहेत ते सुद्धा तुमच्या समोर नक्कीच मांडेल. मात्र तुर्तास राजसाहेबांनी जी भूमिका मांडली परवा पुण्यामध्ये, ह्या बाबतीत तुमचं काय मत आहे नक्की सांगा. नेमकं कोण गोंधळलेलं आहे? मनसेचे कार्यकर्ते, तुमच्या आमच्यासारखी साधी बोळी जनता, की खुद्द राजसाहेब? गोंधळलेल्या अवस्थेत कोण आहे? तुमचं जे काही मत आहे स्पष्टपणे मांडा मित्रांनो कमेंटमध्ये, कारण महत्वाचा मुद्दा आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे आणि मला नाही वाटत की आपण काही फार वेगळं आउट ऑफ द वे जाऊन काही बोललेलो आहोत म्हणून. मनामध्ये जे आलेले, जे प्रश्न आले ते सरळपणे तुमच्या समोर ठेवलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा तितक्याच मोकळेपणाने व्यक्त व्हावं अशी अपेक्षा आहे. तेव्हा कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. जाता जाता विनंती आहे की आपण जे अन्नदान, औषध उपचार रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना देतो, विद्यार्थी दत्तक घेतले त्यांचं शिक्षण आहे, शेतकऱ्यांना मदत चालू आहे, आपल्या हिंदू माता बंधू भगिनींच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण धावून जात असतो. त्याचप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणावर आता वृक्ष लागवड सुरू केलेली आहे, लोक अपॉइंट केले, तज्ज्ञांचं मार्गदर्शन आहे. आजपर्यंत तुम्ही जसं सहकार्य आणि पाठिंबा दिलाय त्या जोरावर आपण बऱ्यापैकी थोडंसं पुढे आलेलो आहोत आणि आता महाराष्ट्रभर पुढे जाणार आहोत. तेव्हा मित्रांनो, परिवारासोबत तुमचे आशीर्वाद आणि पाठिंबा कायम राहू द्या. तुमचं योगदान आणि सहकार्य नितांत गरजेचं आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या. प्रत्येक वेळी हे आवाहन करण्याचं कारण हे आहे की जे नव्याने व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यापर्यंत हा निरोप पोहोचणं गरजेचं आहे. तेव्हा मित्रांनो, मन मोठं करा, माणुसकीचं दर्शन घडवा आणि सहकार्य करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओला शेअर सुद्धा करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंकूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.